मी स्वतःला एक भाग्यवान माणूस समजतो. माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धालवल या गावात 1918 साली एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबात झाला. त्या गावात प्राथमिक शाळा नव्हती, पण शेजारच्या कोर्ले या गावात होती. तेथील मथू आत्ते या विधवाबाईने मला 4 वर्षे आपल्याकडे ठेवून घेतले, म्हणून माझे पहिल्या 4 इयत्तांचे शिक्षण झाले. माझे पुढील शिक्षण कसे होणार या चिंतेत आई वडील असताना विठू काका रानडे हे कोल्हापूरला आचार्याचा व्यवसाय करणारे वडिलांचे स्नेही एक दिवस वडिलांकडे आले आणि म्हणाले, या मुलाचे कोल्हापुरात वार लावून देतो व एका शिक्षकाकडे त्याची राहायची व्यवस्था करतो, याला माझ्या बरोबर पाठव. या विठू काकाने मला आपल्या बरोबर कोल्हापूरला नेले व 7 कुटुंबात माझे 7ही वार लावून दिले व साठे मास्तरांकडे माझी राहण्याची व्यवस्था केली. हा माझ्या आयुष्यातील दुसरा भाग्ययोग. साठे मास्तरांच्या न्यू इंग्लिश स्कूल मधून 1935 साली मॅट्रिक झाल्यावर मी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे माधव जुलियन हे मला गुरुस्थानी लाभले. माधव जुलियन हे त्यावेळी मराठीतले सर्वश्रेष्ठ कवी तर होतेच, पण एक महान पंडितही होते. त्यांच्यामध्ये मला प्रतिभा व विद्वत्ता यांचे एकात्म प्रतीकच दिसत होते. त्यांच्या प्रभावामुळे माझी काव्यनिष्ठा पक्की झाली व त्यांच्या प्रेरणेने काव्य व विद्वत्ता या दोन्ही क्षेत्रात पुढील आयुष्यात माझ्या हातून काही महत्वपूर्ण कार्य होत गेले. माधव जुलियन मला गुरुस्थानी लाभले हा माझ्या साहित्यिक जीवनाच्या दृष्टीने एक क्रांतिकारक असा तिसरा भाग्ययोग. 1947 साली मी एका सुविद्य विधवा शिक्षिकेशी पुनर्विवाह केला. तीच आताची रासकर्ती सुमा करंदीकर. तिने शिक्षिकेची नोकरी करीत मला संसारात अप्रतिम साथ तर दिलीच, पण स्वतःच्या पगाराचे पैसे खर्चून माझा स्वेदगंगा हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध केला आणि एक उदयोन्मुख नवकवी म्हणून महाराष्ट्राला माझी ओळख करून दिली. अशी सुविद्य, काव्यप्रेमी, रसिक, सहनशील व संसारदक्ष पत्नी लाभणे हा मी माझ्या आयुष्यातील चौथा व सांसारिक सुखाच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ भाग्ययोग समजतो. सुदैवाने आमची मुले व नातखंडे ही हुशार, कर्तबगार व सत्प्रवृत्त निघाली. हाही त्या भाग्ययोगाच्या पोटातील एक 5वा भाग्ययोग. माझ्या साहित्याच्या प्रकाशनासाठी मला मौजेचे श्रीपू भागवत व पॉप्युलरचे रामदास भटकळ हे प्रकाशक म्हणून लाभले हा 6वा भाग्ययोग. नवकाव्याच्या निर्मितीनंतर कविता व सामान्य वाचक यांच्यात निर्माण झालेली दरी नाहीशी करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात कवी वसंत बापट व कवी मंगेश पाडगावकर यांचे असामान्य सहकार्य मला लाभले व पुढील आयुष्यात ते माझे जिवलग स्नेही झाले. हा मी माझ्या आयुष्यातील अतिशय आनंददायक असा 7वा भाग्ययोग समजतो. सीनियर फुलब्राईट अवॉर्ड मिळाल्यामुळे 67-68 साली 1 वर्ष मी शिकागो विद्यापीठात असताना डॉक्टर A.K. रामानुजम यांचा स्नेह मला मिळाला आणि त्यांच्या आग्रहामुळे व सहकार्यामुळे मी माझ्या काव्याची इंग्रजी भाषांतरे करू शकलो व त्यातने 3 पुस्तकं निर्माण झाली. रामानुजनचा स्नेह हा माझ्या आयुष्यातील 8वा भाग्ययोग. माझ्या काव्यामुळे मला महाराष्ट्रातील व माझ्या काव्याच्या इंग्रजी, गुजराती व हिंदी भाषांतरामुळे भारतातील अनेक महत्वाचे पुरस्कार मला मिळाले. हा मी आयुष्यातील फार महत्वाचा असा 9वा भाग्ययोग समजतो. कारण त्या पुरस्कारांच्या रूपाने मला मिळालेली एकूण 7-8 लाख रुपयांची रक्कम त्यावेळी आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले कुटुंब नियोजनाचे सामाजिक कार्य करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांना मी देणगी म्हणून देऊ शकलो आणि त्यामुळेच र. धो. कर्वे यांचे SNDT विद्यापीठात
व माधव जुलियन यांचे मुंबई विद्यापीठात लहान मोठे स्मारक करू शकलो. ते पुरस्कार मिळाले म्हणूनच माझ्यासारख्या कंजूष कोकण्याच्या हातून या दोन्ही गोष्टी होऊ शकल्या. माझा आयुष्यातील हा 9वा भाग्ययोग. या 9 भाग्ययोगामुळेच मी स्वतःला एक भाग्यवान माणूस समजतो.